नमस्कार बालमित्रांनो, आज आपण भूगोल विषयातील आपल्या इयत्ता 8वीचा जो भूगोल विषय आहे त्यामधील प्रकरण 1 स्थानिक वेळ व प्रमाण वेळ याविषयी थोडक्यात या ठिकाणी माहिती घेऊया. तर पहा मुलांनो, प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटनांची तसेच साधनांची मदत घेत असत. म्हणजेच काय तर निरीक्षण व अनुभव यांच्या आधारे ते दिवसाचे भाग करत असत. म्हणजे कसे, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा जो कालावधी असतो त्याला दिनमान असं म्हणत, आजही आपण त्याला दिनमान म्हणतो. तर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा जो कालावधी आहे म्हणजेच तो रात्रीचा कालावधी त्याला रात्रमान असे म्हणतात. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला संपूर्ण दिवस म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. पूर्वी नैसर्गिक घटनांच्या संदर्भाने तसेच घटिकापात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधने वापरून वेळ सांगितली जात असे. आता पृथ्वीचं जे परिवलन आहे, परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी म्हणजेच परिवलनासाठी 24 तास म्हणजेच 1 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. सूर्योदय ज्या बाजूस होतो ती बाजू आपण पूर्व दिशा मानतो. त्या बाजूला आपण काय म्हणतो तर पूर्व दिशा मानतो. या अनुषंगाने विचार करता पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पहा मित्रांनो, आपल्याला अनेक वेळेस प्रश्न पडतो की पृथ्वी फिरते पण कुणीकडून कुणीकडे फिरते. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरताना ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम म्हणून आपण सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र हे सर्व अनुभवत असतो. परिवलनाच्या दरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. पहा, परिवलनाच्या दरम्यान काय होतं, पश्चिमेकडील रेखावृत्ते हे क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. तर पूर्वेकडील रेखावृत्ते काय होतात, क्रमाक्रमाने अंधारात जातात. म्हणजे पहा, सूर्य जसा जसा वरती येईल तसं तसं पूर्वेकडील जे रेखावृत्ते आहेत ते अंधाराकडे जातात आणि पश्चिमेकडील रेखावृत्ते काय होतात तर सूर्याच्या प्रकाशाकडे येतात. जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते, म्हणजे पहा, जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते तेथे सूर्योदय होत असतो. या उलट जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो. म्हणजे सूर्योदय कोठे होतो आणि सूर्यास्त कोठे होतो आपल्या लक्षात आलेलं आहे. पहा, मग याच्यासारखं उदाहरण म्हणून आपण जर पाहिलं तर पहा, या ठिकाणी एखाद्या बसमधून प्रवास करताना खिडकीतून बाहेर पाहिल्यास आपणास झाडे किंवा विजेचे खांब, इमारती इत्यादी वस्तू विरुद्ध दिशेने सरकत असल्याचे जाणवते. म्हणजे याच तत्वाने पृथ्वीचे सुद्धा स्वतःभोवती फिरताना त्या ठिकाणी सूर्याचे स्थान हे पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे आपल्याला दररोज अनुभवास येते. या ठिकाणी पाहू आपण की स्थानिक वेळ म्हणजे काय. आता आपल्याला स्थानिक वेळ समजून घ्यायची. तर स्थानिक वेळ म्हणजे काय तर पहा, सूर्योदयानंतर जसं जसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली काय होत असते, लहान होत असते. पण सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते आणि मध्यान्होत्तर म्हणजे दुपारच्या नंतरच्या काळात सूर्य क्षितिजाकडे सरकतो. म्हणजे पुन्हा क्षितिजाकडे सरकल्यामुळे त्या ठिकाणी सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत असते. मग पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र ती सारखीच असते. बघा, म्हणजे मध्यान्हाची वेळ ही काय असते तर एका रेखावृत्तावर म्हणजेच ती उत्तर ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्वत्र सारखी असते. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजेच त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय. मग आता स्थानिक वेळ म्हणजे काय हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी पहा की एखाद्या ठिकाणच्या संदर्भात, म्हणजे समजा उदाहरणार्थ आपलं शहर आहे, मुंबई आहे किंवा अहमदनगर आहे, त्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ जी असते ती वेळ म्हणजेच त्या ठिकाणची ती स्थानिक वेळ होय. म्हणजे पहा, त्या ठिकाणी ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानानुसार हे काय होतं, त्या ठिकाणी दिनमान 24 तासापेक्षा अधिक असू शकते. म्हणजे त्यामुळे त्या भागात सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त तसेच मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक ठरते. आता पहा, ध्रुवीय प्रदेश जो आहे
तर ध्रुवावर मात्र काय आहे, 6 महिन्यापर्यंत दिनमान असते पहा. म्हणजे 6 महिने त्या ठिकाणी दिनमान म्हणजेच दिवसाचा भाग असतो. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर तो 6 महिन्याने सूर्यास्त होतो, म्हणून त्याला 6 महिन्याचं दिनमान म्हणतात. आणि 6 महिने त्या ठिकाणी रात्रमान असते. म्हणजे एकदा सूर्य मावळल्यानंतर 6 महिने त्या ठिकाणी तो पुन्हा दिसत नाही, म्हणून त्याला रात्रमान हे 6 महिन्याचं आहे असं मानतात. ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगताना मग त्या ठिकाणी पहा, ध्रुवावर आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्त यांची वेळ सांगताना वेळ सांगण्याच्या ऐवजी त्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी काय सांगावं लागतं बघा, तारीखसुद्धा सांगावी लागते की या तारखेला सूर्योदय झाला आणि मग तो या तारखेला सूर्यास्त होईल असं सांगावं लागतं. सूर्य आकाशात विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने क्षितिजावर घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो. त्यामुळे तेथे सावली व सावलीची लांबी यांचा विचार माध्यान्ह वेळेसाठी करता येत नाही. पहा, वेगवेगळ्या रेखावृत्तावर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या रेखावृत्तावर सूर्योदय, माध्यान्ह व सूर्यास्त वेळा वेगवेगळ्या असतात. मुंबईत जेव्हा माध्यान्हाची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे ही स्थिती असणार नाही, कारण कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर आहे, की नाही. बरं, कोलकाता हे मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर असल्याने तेथे माध्यान्ह वेळ ही आधीच होऊन गेलेली असते. पृथ्वीच्या पृष्ठावरील एखाद्या ठिकाणची स्थानिक वेळ माध्यान्ह संदर्भात निर्धारित केली जाते. म्हणजेच एका रेखावृत्तावरील स्थानिक वेळ सारखीच असते. स्थानिक वेळ ही मर्यादित क्षेत्रात वापरताना अडचण येत नाही, परंतु जेव्हा रेखावृत्ताच्या अनुषंगाने विस्तीर्ण क्षेत्रातल्या लोकांचा एकमेकांशी संबंध येतो त्यावेळी स्थानिक वेळ वापरल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी स्थानिक वेळ वापरणे सोयीचे नसते, म्हणून त्या ठिकाणी मग प्रमाण वेळ वापरली जाते. त्या ठिकाणी काय वापरली जाते, तर प्रमाण वेळ वापरली जाते. मग प्रमाण वेळ ही आपल्याला माहिती असली पाहिजे की प्रमाण वेळ कशावरून निश्चित केली जाते, कोणत्या रेखावृत्तावरून वगैरे. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी माध्यान्ह झालेले असते. म्हणजे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. माध्यान्ह म्हणजे नेमकं काय, तर पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी माध्यान्ह झालेले असते. मध्यरात्रीपासून माध्यान्हपर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना त्या अंकापुढे AM असे लिहितात. याचाच अर्थ आहे अँटेमेरिडियम असा आहे पहा. जेव्हा परिवर्तनामुळे एखादे रेखावृत्त माध्यान्ह वेळेच्या पुढे सरकते तेव्हा त्यावेळेस माध्यान्होत्तर वेळ किंवा काळ असे म्हटले जाते. मध्यान्हापासून ते मध्यरात्रीपर्यंतची वेळ म्हणजे दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतची जी वेळ आहे ती सांगताना इंग्रजीमध्ये त्या अंकापुढे PM अशी दर्शवितात. म्हणजेच पोस्ट मेरिडियम त्या ठिकाणी दर्शवायचं असतं. तर यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवा, आपण पाहूया. पृथ्वीवरील एक परिवलन म्हणजेच पृथ्वीचा एक स्वतःभोवती पूर्ण वेढा करण्यासाठी पृथ्वीला सुमारे 24 तास लागतात. नंतर पृथ्वी एका तासाला त्या ठिकाणी 15 अंश स्वतःभोवती फिरते पहा. पृथ्वी एका तासाला 15 अंश त्या ठिकाणी फिरते, कारण दिवसाचे 24 तास असतात आणि 24 तासाने पृथ्वीचं जे 360 अंश फिरणं आहे त्याला भाग दिल्यानंतर त्या ठिकाणी 15 हे उत्तर येतं, आणि म्हणजेच पृथ्वी एका तासाला 15 अंश स्वतःभोवती फिरते, हे आपण लक्षात ठेवायचे. नंतर पृथ्वीला एका अंशात फिरण्यास त्या ठिकाणी 4 मिनिटे लागतात. तर ते 4 मिनिटे कसे, तर पृथ्वीला एका अंशात फिरण्यास त्या ठिकाणी म्हणजे 60 मिनटं म्हणजे एका तासामध्ये ती 15 अंश फिरते. म्हणून एका तासाला जर आपण 15 अंशांनी भागलं तर त्या ठिकाणी 15 चोक 60 म्हणजे पृथ्वीला एका अंशात फिरण्यास 4 मिनिटे लागतात, हे आपण लक्षात ठेवायचं. नंतर प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत त्यामुळे 4 मिनिटांचा फरक पडतो. म्हणजे प्रत्येक 1 अंश रेखावृत्त जर आपण पुढे सरकलो तर वेळ तेवढी त्या ठिकाणी 4 मिनिटांनी त्याच्यामध्ये बदल होतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे 2 रेखावृत्ताच्या दरम्यान 4 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी फरक पडतो. यानंतर आपण या ठिकाणी आणखी माहीत आहे का आपल्याला, हे पाहूया. तर पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो हे आत्ताच आपण घेतलेलं आहे. आता पुढे जाऊ आपण. या ठिकाणी
मुंबई आणि कोलकाता ही जी दोन ठिकाणं आहेत पहा भारतातले, मुंबई आणि कोलकाता ही जी दोन्ही ठिकाणे भारतातच आहेत, पण ती भिन्न रेखावृत्तावर आहेत. आणि मग त्यांच्या स्थानिक वेळेमध्ये 1 तासाचा फरक पडतो. म्हणजेच मुंबईपासून जे कोलकाता किंवा कोलकातापासून मुंबईपर्यंत 15 रेखावृत्ते आहेत. आणि 15 रेखावृत्त म्हणजेच प्रत्येक रेखावृत्ताचा 4 मिनटं म्हणजे 15 चोक 60 मिनटं म्हणजेच 1 तासाचा या दोन्ही शहरामधले स्थानिक वेळेचा फरक पडतो पहा. म्हणजे एखाद्या देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहार सुसंवाद राहणार नाही, हे की नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला स्थानिक वेळेचा पर्याय हा स्थानिक वेळ घेतली तर गोंधळ निर्माण होईल. म्हणून स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होईल. म्हणजे मुंबईला वेगळेच वाजलेले असतील, कोलकात्याला वेगळेच वाजलेले असतील, कारण त्या प्रत्येकाच्या स्थानानुसार तिथला वेळनीच वेगळा होईल. म्हणून दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. म्हणजे असा गोंधळ होऊ नये म्हणून त्या ठिकाणी देशाच्या मध्यवर्ती ठिकाणावरून जाणारं जे रेखावृत्त आहे त्या ठिकाणची जी वेळ असते ती वेळ ही संपूर्ण देशासाठी प्रमाणभूत मानण्यात येते. ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. मग देशातील सर्व ठिकाणी व्यवहारामध्ये ती प्रमाण वेळ वापरली जाते. बघा, जागतिक व्यवहाराच्या दृष्टीने देखील निरनिराळ्या देशातील प्रमाण वेळेत सुसंगती असणे आवश्यक असते. म्हणजे जगात सुद्धा काय प्रमाण वेळ सुसंगत असणं आवश्यक आहे. यासाठी जगाचे 24 काल विभाग करण्यात आलेले आहेत. तर किती काल विभाग करण्यात आलेले? 24 काल विभाग करण्यात आले. या काल विभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजेच 0 रेखावृत्त संदर्भाने केलेली आहे. सर्वसाधारणपणे तास 2 तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी 1 प्रमाण वेळ मानली जाते. म्हणजे तास 2 तासापेक्षा जर जास्त फरक असेल तर त्या ठिकाणी 1 प्रमाण वेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जर जास्त रेखावृत्तीय आणखी जर विस्तार असल्यास तेथे 1च प्रमाण वेळ मानणे हे सोयीचे नसते. त्यामुळे अशा प्रदेशात एकापेक्षा अधिक प्रमाण वेळासुद्धा त्या ठिकाणी मानल्या जातात. पहा, यानंतर आता भारतीय प्रमाण वेळ कशावरून निश्चित केली ते पाहू आपण. तर भारतीय प्रमाण वेळ, भारताची जी प्रमाण वेळ आहे ती मिर्झापूर शहरावरून, आपल्या भारतातलं जे मिर्झापूर शहर आहे अलाहाबाद उत्तर प्रदेश जवळ आहे ते, आणि त्या ठिकाणी जे रेखावृत्त आहे जाणारं ते 82.5 पूर्व हे रेखावृत्तावरून भारताची प्रमाण वेळ त्या ठिकाणी ठरवलेली आहे. हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे, अगदी मध्यभागी आहे. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेलेली आहे. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजेच भारतातील सर्व ठिकाणचे दुपारचे 12 वाजले असे मानले जाते. तर 82.5 म्हणजेच 82:30 पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही स्थानिक वेळेत 1 तासापेक्षा अधिक फरक पडत नाही. म्हणून मिर्झापूर या ठिकाणची वेळ ही भारताची स्थानिक वेळ म्हणजे प्रमाण वेळ म्हणून मानलेली आहे. त्या ठिकाणापासून कोणत्याही ठिकाणाचं 1 तासापेक्षा जास्त फरक पडत नाही. तर यानंतर पाहू आपण जागतिक प्रमाण वेळ कशावरून ठरवलेली आहे. जशी भारताची प्रमाण वेळ ही 82.5 पूर्व या रेखावृत्तावरून मिर्झापूर या ठिकाणावरून ठरवलेली आहे. तर जगाची प्रमाण वेळ कुठून ठरवलेली आहे? तर जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ 0 रेखावृत्त म्हणजे पहा, तर हे इंग्लंडमधील ग्रीनिच येथील स्थानिक वेळेनुसार GMT ग्रीनविच मीन टाईम विचारात घेतली जाते. म्हणजे जगाची प्रमाण वेळ ही 0 रेखावृत्त आणि ते आहे इंग्लंड त्या देशामध्ये आहे आणि ग्रीनविच या ठिकाणी आहे. म्हणून ती वेळ जगासाठी त्या ठिकाणी प्रमाण वेळ घेतलेली आहे. इतर देशाच्या प्रमाण वेळातील फरक ग्रीनिच वेळेच्या संदर्भाने सांगितला जातो. मग भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. म्हणजेच पहा, ग्रीनिच येथे जर संध्याकाळचे 5 वाजले असतील तर भारतात त्यावेळेस रात्रीचे 10:30 वाजलेले असतील. म्हणजे 5.5 तास त्या ठिकाणी पुढचा टाईम आपला भारताचा निश्चित करण्यात आलेला आहे. यानंतर पाहू आपण आता माहिती आहे का तुम्हाला,
तर यामध्ये अमेरिकेची जी संयुक्त संस्थाने आहेत पहा, या देशातील जी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी NIST, या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले आहे. या घड्याळात वेळेची दुरुस्ती, वाढ किंवा घट ही फक्त 1 सेकंदाची करावी लागते आणि ती देखील 20 कोटी वर्षातून फक्त एकदा दुरुस्ती करावी लागते. मग भारतातील वेळेच्या अचूकतेचे संदर्भातील सेवा नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली ही संस्था पुरवते. या ठिकाणी वापरात असणाऱ्या घड्याळात वेळेतील अंतर हे 1 सेकंदाच्या 1 लाखापर्यंतचा भाग अचूकता राखते. अंतराळ संशोधन, कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण इत्यादी कामात वेळेची अचूकता लागते आणि मग तेथे ही घड्याळे वापरली जातात. NPL नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे घड्याळे. यानंतर आणखी आपल्याला काही माहिती असणं आवश्यक आहे पहा. तर जंतर मंतर ही खगोलशास्त्रीय वेधशाळा आपल्या भारतामध्ये राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग द्वितीय हे खगोलशास्त्रज्ञ होते, गणिततज्ञ होते आणि वास्तुविशारद होते. त्यांनी काय केलं, 18व्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या 5 ठिकाणी जंतर मंतर म्हणजेच त्या खगोलीय वेधशाळा बांधल्या पहा. जंतर मंतर नावाने खगोलीय वेधशाळांचं बांधकाम जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग यांच्या काळामध्ये हे बांधले गेल्या. आज मथुरा येथील जंतर मंतर अस्तित्वात नाही आहे, परंतु उर्वरित 4ही ठिकाणी असलेल्या वेधशाळांना आपण भेट देऊ शकतो. आज त्या तिथं अस्तित्वात आहेत. आजही जंतर मंतरमध्ये सावलीद्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते. जंतर मंतर केवळ सूर्याच्या प्रकाशाच्या मुळे पडणाऱ्या सावलीवरून वेळ दाखवणारे घड्याळ नव्हे, तर त्या खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत. या ठिकाणाहून खगोलांच्या निरीक्षणाची सोयही केलेली आहे. जंतर मंतरमधील यंत्राच्या सहाय्याने आजही खगोलीय वेध घेणे शक्य आहे. आधुनिक उपकरणांचा शोध लागल्यानंतर आता मात्र ही यंत्रे सांस्कृतिक वारसा म्हणून महत्त्वाची ठरलेली आहेत. मग या ठिकाणी आपण स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ यांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि मग भारताची प्रमाण वेळ त्या ठिकाणी मिर्झापूर या ठिकाणच्या 82.5 पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केलेली आहे. आणि जगाची प्रमाण वेळ त्या ठिकाणी 0 रेखावृत्त म्हणजेच ग्रीनविच, इंग्लंडमधील ग्रीनविच या ठिकाणच्या वेळेनुसार ती जगाची प्रमाण वेळ निश्चित केलेली आहे. आणि या ग्रीनविच वेळेपेक्षा त्या वेळेनुसार प्रत्येक देशाची वेळ ही निश्चित केलेली असून आपल्या भारताची प्रमाण वेळ ह्या ग्रीनविचच्या वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. म्हणजे जेव्हा ग्रीनविचमध्ये म्हणजे त्या ठिकाणी जर रात्रीचे संध्याकाळचे 5 वाजले असतील तर आपल्या देशामध्ये त्याच्यात 5.5 तास त्याच्यात मिळवावं लागतील. 5.5 तास म्हणजे 5 आणि 5 10 आणि वरचे अर्धा तास म्हणजे 10:30 वाजलेले असतील. म्हणजे असा या ठिकाणी स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ यांचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.